नमस्कार. आज आपण एका खरंच विलक्षण प्रवासावर बोलणार आहोत. नमस्कार. हो, म्हणजे जिथे काहीच नाहीये, सगळा अभाव आहे, तिथून एक ब्रँड कसा उभा राहू शकतो याची ही गोष्ट आहे. बरोबर. एका मुलाची ही संघर्ष गाथा आहे. आपल्याकडे यावर आधारित काही माहिती आहे, अभावातून ब्रँड असं काहीसं. तर त्यातून आपण बघूया की काय शिकता येतं, काय महत्वाचे टप्पे होते त्याच्या प्रवासातले. नक्कीच. आणि मला वाटतं हे बघणं पण महत्वाचं आहे की फक्त जिद्द पुरते का, की योग्य वेळी संधी ओळखणं किती गरजेचं ठरतं. हो ना, कारण नुसता संघर्ष तर अनेक जण करतात, पण संधीचं सोनं करणं ते महत्वाचं. अगदी. या कथेतून प्रेरणा तर आहेच, पण तो यशाचा मार्ग कसा तयार झाला हे समजून घेणं ते जास्त इंटरेस्टिंग आहे. सुरुवात तर म्हणजे विचार करण्यापलीकडची होती. एक लहानशी झोपडी, आई धुणी भांडी करायची, वडील मिस्त्री, घरात इतकी ओढाताण की मुलाचं शाळेत लक्षच लागत नव्हतं. म्हणजे मूलभूत गरजांचीच मारामार होती तिथे. हो, अशा वेळी मोठं स्वप्न बघणं तेच खूप धाडसाचं. पण याच्या मनात होतं काहीतरी, स्वतःचं काहीतरी करायचंय, स्वतःचा ब्रँड. आणि हे फक्त स्वप्न नव्हतं ना, म्हणजे लगेच कामाला सुरुवात केली त्याने. बरोबर. रोज सकाळी पेपर टाकणे, दुपारी चहाच्या टपरीवर काम, असा दिनक्रम. पण खरा संघर्ष कदाचित इथे सुरू होतो. म्हणजे शारीरिक कष्ट तर होतेच, पण काहीतरी नवीन शिकायची जी धडपड होती ती वेगळी. अगदी. दिवसा इतकं काम करून रात्री तो यूट्यूब बघायचा, हाऊ टू बिल्ड अ ब्रँड हे शिकायचा प्रयत्न करायचा. अच्छा, इंग्रजी येत नसताना. हो, इंग्रजी कच्चं असूनही इच्छाशक्ती जबरदस्त होती. पण इथे एक प्रश्न येतो की नुसते कष्ट किंवा माहिती गोळा करून काय होतं, त्याला दिशा कशी मिळाली असेल. बरोबर, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि ती दिशा मिळाली, गंमत म्हणजे एका अगदी अनपेक्षित क्षणी. कसं काय? एका ग्राहकाच्या टी शर्टवर त्याने एक वाक्य वाचलं, क्रिएट युअर स्टॉर्म. अरे वाह, क्रिएट युअर स्टॉर्म. हो. आणि ते वाक्य त्याच्या मनात इतकं खोलवर रुतलं. म्हणतात ना, कधी-कधी छोट्या गोष्टी खूप मोठी प्रेरणा देतात. खरंय? आणि त्याने ती प्रेरणा फक्त मनात नाही ठेवली, लगेच कृतीत आणली. म्हणजे काय केलं त्याने? त्याने एक जुनं टी शर्ट घेतलं, स्वतःच्या हाताने त्यावर लिहिलं, बिलीव्ह, हसल, राईज. बिलीव्ह, हसल, राईज. म्हणजे त्याची सगळी गोष्टच त्या 3 शब्दांत आली. अगदी. त्याची परिस्थिती, त्याची जिद्द, त्याचं स्वप्न, सगळं काही. आणि मग त्याने त्याचा फोटो काढला आणि इंस्टाग्रामवर टाकला. ओके, इंस्टाग्राम. आज हे खूप नॉर्मल वाटेल, पण त्याच्यासाठी तो क्षण खूप महत्वाचा होता. आणि मग एक फोटो टाकला आणि ब्रँड तयार झाला. इतकं सोपं? नाही, अजिबात नाही. इतकं सोपं नव्हतं. पण झालं काय, की त्या पोस्टनंतर त्याची एक इंस्टाग्राम रील, ती खूप व्हायरल झाली. अच्छा, रील व्हायरल झाली? हो, लाखो लोकांपर्यंत पोहोचली. आता हे का झालं, कशामुळे झालं, कदाचित त्यामागची जी प्रामाणिक गोष्ट होती ती लोकांना भावली असेल. किंवा तो संदेश, बिलीव्ह, हसल, राईज, तो लोकांना कुठेतरी कनेक्ट झाला असेल. बरोबर. कारण काहीही असो, लोकांनी विचारायला सुरुवात केली. त्या टी शर्टबद्दल, हे कुठे मिळेल, आम्हाला पण हवंय. आणि इथे खरी संधी निर्माण झाली. म्हणजे मागणी आली आणि मग पुरवठा करायची तयारी सुरू झाली. हो, त्याने मग द हसल रॅक या नावाने सुरुवात केली. नाव पण बघ किती परफेक्ट आहे. एकदम, द हसल रॅक. सुरुवातीला घरातूनच ऑर्डर घ्यायचा, मित्रांना मदतीला घेऊन डिलिव्हरी करायचा. म्हणजे विचार कर, एकीकडे ते रोजचं काम, दुसरीकडे शिकणं, आणि आता हा ब्रँड सांभाळणं. म्हणजे अक्षरशः रात्रंदिवस एक केलं असणार त्याने. हो, कोणतीही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, बॅकग्राऊंड नाही, फक्त जिद्द आणि वेळेचं महत्त्व ओळखून त्याने तो ब्रँड हळूहळू उभा केला. आणि आज काय परिस्थिती आहे? कुठे पोचलाय तो? आज त्याचं स्वतःचं दुकान आहे, स्वतःची टीम आहे. पण मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं माहितीये? काय? तो अजूनही स्वतःला श्रीमंत मानत नाही. तो म्हणतो, माझ्याकडे आजही हसल आहे, तीच माझी खरी संपत्ती आहे. ही जी मानसिकता आहे ना, ती यशापेक्षा मोठी आहे. खरंय, ते टिकवून ठेवते सगळं. म्हणजे एकूणच हा सगळा प्रवास बघितला तर मर्यादित साधनं असताना सुद्धा कसं यश मिळवता येतं